नमस्कार. मी डॉक्टर दीप्ती. आजचा आपला विषय आहे तो अगदी अवघड चाखेचं दुखणं असतं. कारण कसं आहे मूळव्याध किंवा पाईल्स याच्याविषयी चार चौघात बोलता येत नाही, पण त्याचा जो त्रास असतो ना तो ज्याचा त्यालाच कळतो. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आयुर्वेदाने सांगितलेले काही अगदी साधे सोपे उपाय सांगणार आहेत. अर्थात तुम्हाला घरच्या घरी करता येतील. तुमच्या आहारामधलेच काही जे पदार्थ आहेत तर ते इतके उत्तम काम करतात की लिटरली औषधासारखा त्याचा उपयोग होतो. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आयुर्वेदाने अर्शाचे म्हणजे मूळव्याधाचे साधारण दोन प्रकार सांगितलेत. एक तर शुष्कार्श म्हणजे जे कोरडे असतात आणि दुसरं म्हणजे रक्तार्श म्हणजे ज्याच्यामध्ये बऱ्यापैकी ब्लिडिंग होतं. आणि याशिवाय ज्या दोषाची इन्व्हॉल्वमेंट असते तर त्यानुसार सिम्पटम्स बदलतात. म्हणजे वाताचे असतील तर जास्ती पेनफुल असतात, पित्त असेल तर थोडंसं बर्निंग होतं. तर अशा पद्धतीने त्याची लक्षणं येतात. इथे मुख्य एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की जिथे अर्श असतो म्हणजे जिथे पाईल्सचा त्रास आहे तिथे अग्निमांद्य हे असतंच. तर अग्निमांद्य म्हणजे काय तर भूक मंदावलेली असते, त्यामुळे पचन चांगलं होत नाही, खाल्लेलं नीट पचलं नाही की पोट साफ पण व्यवस्थित होत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येकाच्या ठिकाणी असतातच. ते फक्त कधी कधी पेशंटला लक्षात येत नाही. तर पाईल्सच्या पेशंटनी एक महत्वाचं लक्षात घेतलं पाहिजे की पोट हे व्यवस्थित साफ झालंच पाहिजे. त्याच्यासाठी प्रेशर देता कामा नये. म्हणजे प्रेशर दिलं तर हा त्रास ऑब्व्हियसली वाढतो आणि हार्ट स्टूल जर होत असेल तर त्याच्यामुळे पण मग रक्त पडतं किंवा जास्ती त्रास वाढू शकतो. यावर सगळ्यात पहिला उपाय म्हणजे घरी बनवलेलं ताजं लोणी. पांढरं शुभ्र ताजं सॉफ्ट असं लोणी घ्यायचं. त्याच्यामध्ये बारीक केलेली खडीसाखर मिसळायची आणि ते रोज सकाळी खायचं. अर्थात इथे बाहेरून आणलेलं बटर किंवा सॉल्टेड बटर किंवा असं काही फ्रोझन असं काहीही अपेक्षित नाही. ताजं लोणी जर शक्य असेल तर ते खा. जर नसेल अवेलेबल तर मग गाईचं तूप आणि त्याच्यामध्ये खडीसाखर बारीक करून मिसळायची आणि हे रोज सकाळी खायचं. गाईचं तूप किंवा लोणी यामुळे होतं काय तर हार्ट स्टूल जी होत असते तर ती हळूहळू कमी होतं, ड्रायनेस कमी होतो. नंतर भूक वाढण्याचं काम पण होतं. म्हणजे गाईच्या तुपानी जो अग्नी मंद झालेला आहे तर तो अग्नी चांगला होण्याचं पण काम होतं. दुसरा महत्वाचा पदार्थ आहे तो म्हणजे सुरण. सुरणाची भाजी. तर सुरण हे अतिशय उत्तम अर्शोघ्न म्हणजे पाईल्सचा त्रास कमी करणारं असं आहे. त्यामुळे ज्यांना ज्यांना त्रास होतो तर त्यांनी सुरणाची भाजी आठवड्यातून एकदा किंवा तुम्हाला जसं जमेल तसं आवर्जून नक्की खा. इथे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की सुरण हे थोडंसं उष्ण असतं. तर त्यामुळे ज्यांना अगदी खूप पित्ताचा त्रास होतोय किंवा त्या जागी आग होतीये किंवा खूप जास्ती रक्त पडतंय तर त्या लोकांनी सुरण अव्हॉइड केलेलं चांगलं. त्यांच्यासाठी काय आहे मग? तर त्यांनी काय करायचं साईचं दही म्हणजे आपण दही लावतो तर त्याच्यात फक्त दुधाचं नाही तर साय असेल असं दूध घेऊन दही लावायचं आणि त्या दह्याचं घुसळून छान ताक बनवायचं आणि हे ताक घ्यायचं. तर असं जे ताक आहे तर ते अर्थात थंड पण असतं, भूक पण चांगली लागते आणि अगेन ड्रायनेस कमी होण्याचं काम पण याच्यामुळे होतं. आहाराविषयी सांगताना आवर्जून मी असं सांगेन की फळांचा समावेश नक्की आहारामध्ये ठेवा. सर्व प्रकारची सीझनल फळं खा आणि जसं मी नेहमी सांगते तसं होल फ्रूट खा. म्हणजे फक्त फळांचे ज्युसेस असे नाही, तर पूर्ण फळ खायचं. त्याच्यामुळे अर्थातच शरीरामध्ये थंडावा निर्माण होतो. नंतर पोट साफ व्हायला मदत होते. स्निग्धता येते मलाला. पाणी ॲडिक्वेट असलं पाहिजे व्यवस्थित. तुम्हाला जेवढं गरजेचं आहे तेवढं पाणी प्यायलं गेलं पाहिजे. काय टाळा असं सांगताना ऑब्व्हियसली जे पदार्थ मलावष्टंभ करतात असे खायचे नाहीत. म्हणजे कोरडे, नंतर शिळे, बाहेरून सतत आणलेलं असे पदार्थ खायचे नाहीत. स्पायसी फूड किंवा अतिशय तळलेलं, तेलकट वगैरे असं नाही खायचं. अर्थात आहार स्निग्ध पाहिजे, कोरडा असला नाही पाहिजे, पण खूप जास्त डीप फ्राईड पण अव्हॉइड करा. बरं खाण्याबद्दल झाल्यानंतर अजून एक महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे अप्लाय काय करायचं असं बऱ्याच जणांना असतं की ज्यांनी टेम्पररी तरी रिलीफ मिळेल. तर जात्यादी तेल म्हणून एक आहे ज्यात आयुर्वेदातले अनेक हर्ब्स आहेत. तर त्या तेलाने हिलिंग होण्याचं काम चांगलं होतं. तर ते तेल जर तुम्हाला मिळालं तर ते कापसाने घेऊन लावू शकता. अजून एक आयुर्वेदातलं शतधौतघृत म्हणून ते अतिशय थंड असतं. तर स्पेशली ज्यांना आग होते किंवा पित्त जास्त आहे तर त्यांनी शतधौतघृत पण वापरू शकता. दुसरा एक अतिशय चांगला उपाय म्हणजे ज्यांनी आयुर्वेदात जो अवगाह स्वेद असं सांगितलंय म्हणजे याला सिड्स बाथ असं म्हणतात. तर तो उपाय पण रोज कमीत कमी एकदा केला तर तुम्हाला बरं वाटेल. म्हणजे काय करायचं टबमध्ये पाणी घ्यायचं, कोमट पाणी घ्यायचं अर्थात खूप जास्ती गरम नाही घ्यायचं
आणि त्याच्यामध्ये एक साधारण 15-20 मिनिटं बसायचं. तर हा उपक्रम तुम्ही कधी करू शकता, सकाळी टॉयलेटला जाऊन आल्यावर अंघोळीच्या आधी एक 15-20 मिनिटं बसायचं. याने काय होतं, की तिथलं स्वेलिंग कमी होतं. जर पेन होत असेल तर अर्थात पेन पण कमी होतं. तिथले मसल्स रिलॅक्स होतात आणि हीलिंग फास्ट व्हायला मदत होते. तर हे अतिशय साधे सोपे उपाय आहेत, पण याने फरक मात्र खूप चांगला पडतो. तर हे सगळे उपाय करून बघा आणि मला कमेंट करून कळवा की तुम्हाला कसं वाटलं. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.